नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये. आणि मी आज दावतोय तुम्हाला हा गहू. तर हा आहे आपला गहू. इथं खुरपण चालू आहे आणि आमची मदर इथं गहू खुरापती या. तर कमेंटमध्ये सगळ्यांनी सांगा आपला गहू कसा आलाय. हे बघा, तर मस्त मध्ये गहू आलेला आहे आणि आमची मदर इथं गहू खुरापती या. दिसती का ही गहू खुरापती. मग मी गहू काय करते तू? ते काय करते? हा, काय करते बाबा? तुला लग्न कर म्हणते करी ना. लग्न करायची काही गरज नाही मला. मी लग्न बिग्न काय करीत नसतो. मग काय आयती आणतो काय? हा, आयती आणतो आयती कसली? पोरांवाली. आयती पोरांवाली नाही बाबा आणणार. लव्ह मॅरेज करणार आहे मी. चालेल ना? जंगलाच्या पलीकडे जाते कसं? कुठे जंगलाच्या पलीकडे? डांबरेला घर बांधून राह. हा, डांबरेला. करा असं. हा, करा असं लागा. माझ्या अन्याय करते तू तर. तू आणखीन कसली पण. कसली बी कस काय आणि चांगली आणीन केला का मम्मी? हा, मग किती दिवस झालं गहू खुरापती तू? आता आले बाबा कशाला आली आताच? हा, खुरपायला. एकटीच खुरापतीला का? काय खरंय तुझं? मग कुणाला आणायचं? हा, कुणाला आणतो? बाया लावायच्या रोजानी. पैसे द्यायला काय झालं तुला? कुणाला? तुला आणि तुमचं पैसे काढा की जरा बाहेर काढा की पैसे. आमचं आणि तुझं काय थापी लावून ठेवतो काय? कोणाचं? तुझं. माझं पैसे माझ्या लग्नाला ठेवल्यात. काय करायचं तुला? तुझ्या लग्नाला होय. मग बरे बाबा, चांगले उलट आ आनंदाची गोष्ट आहे. लका कुशाला लका पैसे लावित नाहीत तुम्ही. बाया बाया लावायचं काम करून घ्यायचं लका. पटतं का तुम्हाला लका? आ, मग द्यायचा का निरोप पाहुण्याला? कोणत्या? पोरगी बघितलेल्या. आ, पोरगी बघितलेल्या. कुठे पुरीचा फोटो दाव की आधी मला. आता तुझ्याच मोबाईलला आलाय. कोणाच्या? तुझ्या. काय खरंय लका? आता तुझ्याच मोबाईलला आलाय आणि मला म्हणतोय जाऊ म्हणून. आ, तुझ्याच मोबाईलला आलाय. लका तुम्ही कुशाला लका माझ्या अन्याय करता. तुझं काय अन्याय केला बाबा? मग काय तू पैसे देत नाहीत मला. मन का राजा दिल का बाजा. जेव्हा कोण अन्याय करायचे होय. इकडे गहू खुरपणी चालू आहे आणि तिकडं कंपाऊंड चालू आहे रानाला. हे आपलं 2 एकर आपण हे लावलं आहे. कलिंगड लागवड चालू आहे. तर रात्री कोणीतरी आपलं ठिबकच कापलं आहे. त्यामुळं मग आता डायरेक्ट काल मटेरियल आणलं आणि डायरेक्ट आपलं कंपाऊंड चाललं आहे रानाला. डायरेक्ट कंपाऊंडच टाकून घ्यायचं असं ठरलं आहे. आईला काय आता माणसांना काय सुचू देत नाही तर त्यामुळे डायरेक्ट कंपाऊंड टाकणे आणि विषय क्लोज करणे. तुम्हाला दावतो कसं काय लेबर चाललं आहे, गाड्यांचं काम चाललं आहे आपल्या इथं. 2 मिनिटं बघा, इकडे कंपाऊंड झालं. इथं नाही दिसणार बरं का, ते दिसतात का तिकडं पांढरे. ते चाललं आहे आपली कलिंगडाची लागवड. पण रात्री काय झालं आहे, कुणीतरी ठिबक कापण्यात आलेलं असल्यामुळं कुणीतरी रातचंच ठिबक कापलं आहे बघा, थोडंसं तोडलं आहे. त्यामुळं सकाळी डिसिजन घेतला की रानाला डायरेक्ट कंपाऊंड हाणायचं. मग डायरेक्ट आता काय अख्ख्या ह्या सगळ्या रानाला कंपाऊंडच करून टाकायचं आहे. ही बघा, ही आपली जनता सगळी चालू आहे, सगळ्यांचं काम. मी चाललो आहे त्यांच्याकडे. ही कंपाऊंड हाणून ओकेमध्ये टाका टॅकमध्ये. कसं दणक्यात नियोजन. आता समजा नाही झालं परत तर त्यांनी कलिंगडालाच बिळं पाडल्यावर कसं करायचं? ठिबक तोडलं तर. त्यामुळं आता ही चालू आहे आपलं कंपाऊंडचं नियोजन. इकडे आपली सगळी जनता. तर अशा प्रकारे आपलं कंपाऊंड करण्याचं काम चालू होतं आणि रात्री पाईप कापल्यामुळं आता आपण ठिबक करून टाकलेलं आहे. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि हे पाईप तोडलेलं चुकीचं केलं का बरोबर केलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. नेक्स्ट व्हिडिओ लवकरच तुमच्या भेटीला ओनली व्हायरल प्रँक या यूट्यूब चॅनलवरती. धन्यवाद.